आतिषबाजी करणारा खेळाडू या वेळेला आपण पाहू शकतो तेल कलवा या संघाचं प्रतिनिधित्व करत असतो आणि त्याच्या समवेत जो खेळाडू आहे तो संदीप खारपाडा संघामधून तो खेळताना दिसतो असा संदीप आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चित रूपाने प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे कारण की खऱ्या अर्थाने रायगड मधील दिग्गज खेळाडू आजच्या दिवसामध्ये या मंचावरती या मैदानावरती खेळताना पाहण्याचं भाग्य मिळणार आहे म्हणजे खऱ्या अर्थाने सोन्यावर पिवळं मिळणार आहे। आणि सलामीचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज आणि निश्चित रूपाने गोट्याचं नाव सुद्धा आम्हाला समजतं सुशांत मोकल हे त्याचं खरं नाव आहे। आणि गोलंदाज सिद्धेश वास्कर मॅन फ्रॉम भंगारपाडा संघाचा एक जलदगती गोलंदाज एक वेगवान गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा गोलंदाज या वेळेला सलामीचं षटक घेऊन येतो अप्रतिम। कारण की निश्चित रूपाने आपण जर पाहिलं तर बॉडी लँग्वेज पाहिली झावळे संघाची तर निश्चित तरुण तर्क खेळाडूंचा पूर्णपणे 11च्या जर खेळाडू जर पाहिलं तर जवळजवळ 25च्या गटामधील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे तरुण तुर्क खेळाडूंचा भर असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतोय सलामीची जोडी गोट्या आणि संदीप 25 मिनिटांमध्ये ही इनिंग पूर्ण करायची आहे आणि इथं टाइम लावण्यात आलेला जर टाइमचा अभाव जर झाला तर 2 धावांची पेनल्टी जाहीर करण्यात येईल। पंचांनी सुद्धा टाइम पाहायचा आहे 12:20 12:20 झालेली आहेत। पहिलं षटक गोलंदाज वेगवान भंगारपाडा मॅन फ्रॉम भंगारपाडा या वेळचा वेगाने टाकलेला चेंडू बहुतेक ही धाव येते हलक्या हाताने चेंडू खेळून काढायचा प्रयत्न होता आणि ही धाव येताना दिसते आपल्याला संदीपच्या बॅट मधून कारण की गोलंदाज अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय सिद्धेश ज्याच्या माध्यमातून अप्रतिम मॅचेसमध्ये खूपशा मॅचेसमध्ये एक वेगवान गोलंदाजी केली जाते असा हा गोलंदाज सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय। आणि निश्चित रूपाने आता स्ट्राईक वरती येतोय जो पेड संघातून खेळताना दिसतो संघर्ष पेड संघातून खेळताना दिसतोय की जो कळवा संघाचं प्रतिनिधित्व करत असतो असा हा गोट्या पहिला चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि तरी सुद्धा आपण पाहू शकतो 22 ही धाव 22 आल्याचं निर्वाळा पंचांकडून येतोय कारण की अप्रतिम वेगवान मारा सिद्धेश जो मॅन फ्रॉम भंगारपाडा गोलंदाज आहे अतिशय वेगवान कारण की मी पहिलेच म्हणालो होतो की त्याचा जो रणअप पाहिला तर अतिशय वेगवान गोलंदाज पंचांपासून जवळजवळ 15 ते 20 पावलाचा रणअप घेऊन तो गोलंदाजी करताना दिसतोय। आणि अशा वेळेला या वेळचा चेंडू बॅटवरती आदळतो फलंदाज बाद धन्यवाद डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय बलवडी गावातील हा खेळाडू देव या वेळेला मैदानामध्ये आपण पाहू शकतोय। या दरम्यान आमचे मान्यसाठी माननीय प्रमुख अतिथी प्रशांत गडू साहेब तसेच डोंगरी गावातील हर्षल बाला यांचं सुद्धा आगमन होत आहे त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने स्वागत। अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सिद्धेशच्या बॅटमधून अतिशय अचूक टप्प्यावर वेगवान मारा वेगाने चेंडू आपण पाहिलं की अगोदरच्या चेंडूवरती अतिशय वेगाने टाकलेला चेंडू संदीपच्या बॅटवरती आदळला आणि आंतरराष्ट्रीय नियमावरील नियम क्रमांक 3695 इथे लागू केला आणि विकेट क्रमांक 1 यावेळेला तंबूच्या आसनाला आपल्याला संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला। नवीन फलंदाज देव जो बलवडीचा खेळाडू आहे मॅन फ्रॉम बलवडी
यावेळेला जोरदार स्क्वेअरच्या डोक्यावरून चेंडू मारला क्षेत्राच्या चेंडूवरती जातोय तत्पूर्वी चेंडू सीमा रेषा पार चौकार. निश्चित रूपाने या मॅचेस लाईव्ह प्रेक्षण पीटीसीच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून होत आहे. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. स्वतः कर्णधार प्रसाद चेंडू अडवतोय आणि गोलंदाजाकडे फेकतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळते आहे कारण की आपण पाहू शकतो फलंदाज कोट्या आणि देव अशी जोडी यावेळेला मैदानामध्ये पाहतोय कारण की पेन कलवारचा खेळाडू आपल्याला गोट्या पाहायला मिळतोय. बलोरीचा खेळाडू देव यावेळेला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीला मॅन फ्रॉम भंगारपाडा सिद्धेश. यावेळचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहू शकतो. पंचांचे दोरी हात समांतर हा चेंडू वाईड असल्याची घोषणा केली जाते आणि अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. धावसंख्या धावपालकावरती होऊन जाते 8 धावा म्हणजे चांगली सुरुवात इथं सावध आणि संत सुरुवात पाहायला मिळते. यावेळेला हलक्या हाताने चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये लुटून दिला जातोय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूची फेक करून तत्पूर्वी पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्या 1 बाद 9 धावा. एका षटकाचा बहुतेक खेळ संपल्याचा निर्वाळा पंचांकडून येतोय आणि धावसंख्या आपण धावफलकावर पाहू शकतोय 9 धावा आणि तत्पूर्वी वेळ आहे डीजे. पंचांना विनंती आहे, टाइम लावलेला आहे. खेळाडूंना विनंती आहे 25 मिनिटांमध्ये 5 षटके या ठिकाणी पूर्ण करायची आहे अन्यथा पॅनल्टीचा विचार केला जाईल. वारंवार टीम मीटिंग झाली तर निश्चितपणे आपल्याला पॅनल्टीजला सामोरं जावं लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद आतिश. खरोखरच यावेळेला निश्चित रूपाने आपल्याला वेळेचा आपल्याला पाहायला मिळाला की पहिला सामना तब्बल 1.5 तासाहून अधिक वेळ लागला. त्यामुळे निश्चित रूपाने कारण की आपण पाहू शकतोय नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल नाईक मॅन फ्रॉम भिंगारी खूपशा अल्पच्या मॅचेस मध्ये खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीला उकळत गाजवणारा हा खेळाडू कुणाल नाईक मधील एक जबरदस्त नाव यावेळेला गोलंदाजी टाकताना दिसत आहे. यावेळेला जोरकस फटका चेंडू बहुतेक मिडल क्षेत्रामध्ये ठेवला आणि चेंडूवरती आपण पाहू शकतोय यष्टाचा निशाणा साधण्याचा प्रयत्न झाला होता परंतु निशाणा अचूक लागल्यामुळे एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होतीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतोय 10 धावा पूर्ण होत आहेत. म्हणजे आपण पाहू शकतो अतिशय चांगली गोलंदाजी होते कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं चालू आहेत आणि अशा वेळेला कुठलाही मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य मिळत नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थानं गोलंदाजीचं यश आपण पाहू शकतोय. अतिशय सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. पायाची बोटे चेचणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि तो चेंडू खडून काढला आणि पुन्हा एकदा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एका धावाने पुन्हा एकदा धावफलकावरती भर पडतीये. धावफलकावरती आपण पाहू शकतोय 11 धावा. या वेळचा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला झेल जरी सुटला असला तरी अतिशय वेगाने जाणाऱ्या चेंडूवरती हात घालण्याचा प्रयत्न झाला आणि अशा वेळेला आपण पाहू शकतो की चेंडू बहुतेक झेल मात्र निसरते पण चेंडू आपल्या जवळ ठेवण्यामध्ये यश येते ते मात्र कुणाल नाईक याला. या वेळेला पुन्हा एकदा वेगाने चेंडू काढतोय. चेंडू पॉइंट आणि गलीच्या मधूनच निघतोय. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करतोय तत्पूर्वी पुन्हा एकदा एकही धाव येते. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर अचूक गोलंदाजी म्हणून अतिशय जबरदस्त वेगवान गोलंदाजी कारण की मोठे फलंदाज असताना कुठलाही मोठा फटका
या वेळचा हा चेंडू पंचांनी पाठ फिरवली आहे, दोन्ही हात समांतर केले आहेत आणि सांगितलं हा चेंडू आव्हानतार असल्याची घोषणा होती आहे. म्हणजे अतिरिक्त धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्यावरती नजर मारली तर धावसंख्या 6 वर पोहोचली आहे, ती तब्बल 13 धावा. आपण पाहू शकतोय अतिशय चांगला सामना. या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू आहे, अतिशय जबरदस्त वेगवान गोलंदाजी आहे. पूर्णपणे असं वावून पाहू शकतो, तिखट मारा केला जातोय, फलंदाजांना बांधून ठेवलं जातं. कारण की आपण पाहू शकतोय की जे फलंदाज आहे पेन मधून आलेले फलंदाज अतिशय दिग्गज फलंदाज आहे. कारण की खूपशे मैदान आपल्या फलंदाजीने गाजवलेले हे खेळाडू आहेत. या वेळेला जबरदस्त चेंडू धन्यवाद. दुसरा शिलेदार बुरजावरून खाली पडतोय, तो म्हणजे दैव बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय दीपक. आंबोली गावातील सुपुत्र दीपक यावेळेला मॅन फ्रॉम आंबोली आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीला चेतन गोसावी मॅन फ्रॉम भंगारपाडा. म्हणजे भंगारपाडाची आपल्याला भंगारपाड्याची दुसरी एक्सप्रेस पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता निश्चित रूपाने आंबोली गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नॉनस्ट्रायकरच्या भूमिकेमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक आणि गोट्या अशी जोडी आहे. आणि भंगारपाड्याचा हा गोलंदाज जलदगती गोलंदाज जो आपल्या वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय. त्याच्या निश्चित रूपाने 5 षटकाचा सामना आहे. पुन्हा एकदा विनंती आहे, टीम मीटिंग करायची नाहीये. 25 मिनिटाचा टाइम सेट करण्यात आलेला आहे. या वेळचा जबरदस्त यॉर्कर चेंडूचा मारा केला गेला होता आणि इथं मात्र फलंदाज गोट्यासारखा फलंदाज या वेळेला बाद होतोय. धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो गोट्यासारखा मातबर खेळाडू या वेळेला बाद होतोय. आणि आता मात्र फलंदाजीला येतोय जिते गावातील सुपुत्र. त्या फलंदाजाचं नाव आहे निलेश फ्रॉम जिते. हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज आपण पाहू शकतोय मॅन फ्रॉम भंगारपाडा चेतन. या वेळेला पहिल्या चेंडूवरती गोट्याचा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. अतिशय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगावरती भर दिला जातोय, अतिशय वेगवान गोलंदाजी. निश्चित रूपाने आपण पाहतोय जावळे संघातील खेळाडू तरुण तुर्क खेळाडूंचा जो भरडा आणि आपण पाहू शकतो त्याचा सरसेनापती निश्चित रूपाने मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेचा जबरदस्त प्रहार चेंडू बहुतेक निघून जातोय लवड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक धाव पाहायला मिळते. म्हणजे आपण गोलंदाजीचा विचार केला तर अप्रतिम अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. कुठलाही मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. पूर्णपणे जखडून ठेवलाय फलंदाजाला, पकडून ठेवलाय, आखडून ठेवलाय. कारण की मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. कारण की जे फलंदाज खेळतात पेन गावात पेन संघाकडून खेळतात ते अतिशय दिग्गज फलंदाज आहे.
कारण की गोट्या हा जो एक नामांकित फलंदाज याचं नाव घेतलं जातं नेहमी खूपशा मैदानावरती चौकार षटकारांचा हा खेळाडू बादशाह आहे, त्याला मात्र मोठे फटके मारू दिले जाते. म्हणजे गोलंदाजी जर सुरेख असली कारण की फलंदाज खूप निर्माण होतात मित्रांनो, परंतु जर गोलंदाजी आपल्याकडे चांगली असेल तर निश्चित रूपाने आपण त्यांच्यावरती लगा मारू शकतो. आणि त्याचं उदाहरण आपण ताजं उदाहरण या मैदानामध्ये पाहू शकतो. अप्रतिम गोलंदाजी या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. फक्त एकेरी दुहेरी धावा येतात कारण हलवार खेळून काढलेला चेंडू होता, कारण की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. आणि आपण पाहू शकतोय अतिशय चांगली कारण की धारदार गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. ती निश्चित रूपानं चेतनच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपण निलेशला पाहू शकतोय. यावेळचा हा चेंडू पंचांनी जागा बदलवली आहे, हात समांतर केले, सांगितलं हा चेंडू वाईड आहे, अव्वलतार चेंडू. यावेळेला गोष्ट अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त चेंडू बहाल केला जातोय. म्हणजे तिसरं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतोय 16 धावा. म्हणजे निश्चित रूपाने आपण पाहू शकतो मोठा फटका. ओहो हो, पल्लूस्कूपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू नीटचा बॅटवरती आला नाहीये. आणि पुन्हा एकदा एकेरी धाव पाहायला मिळते, कारण की आपण पाहू शकतोय या मैदानावरती एकेरी धावा मी धावपणे खालताना दिसतोय. चौकार आणि षटकार मात्र येताना दिसत नाहीयेत, कारण की या इनिंग मध्ये फक्त विचार केला तर एकच चौकार आतापर्यंत आलेला आहे. कारण की द्विगज फलंदाज खेळतात, दीपक खेळतोय, निलेश खेळतोय, गोट्यासारखे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. परंतु यावेळेला आपण पाहू शकतो अतिशय अप्रतिम गोलंदाजी ही मात्र, कारण की चमत्काराला नमस्कार घालणारी आपली पद्धत आहे आणि आपण निश्चित रूपाने या गोलंदाजाला नमस्कार घातला पाहिजे. अप्रतिम अशी गोलंदाजी याच्या माध्यमातून होताना दिसते आहे. यावेळेला लोअर फुलटा चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो तैनात आहे. थर्ड क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा एकेरी धाव पाहायला मिळते आणि या एका धावेने धावफलक पुढे सरसावताना दिसतोय, तो मात्र 18 धावा. कारण की आता जर विचार केला तर निश्चित रूपाने पेड संघाला मात्र पायदळाची लढाई बंद करावी लागणार आहे, कारण की हवाई हल्ले चालू करावे लागतील. कारण की धावसंख्या जर जास्त करायची असेल, एक आव्हान ठेवायचं असेल. यावेळेला जोरदार प्रहार आहे परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सरसेनामध्ये तयार आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. पुन्हा एकदा एकेरी धाव आणि अप्रतिम षटक संपल्याचा बहुतेक निर्वाळा पुन्हा एकदा पंचांकडे होतो. म्हणजे 3 षटकाचा खेळ संपतोय. धावकल्क्यावरती धावा आपण पाहू शकतोय फक्त आणि फक्त 19 धावा. म्हणजे आता आपण विचार करू शकतोय की 3 गडी बाद झाल्यात, 19 धावा. अतिशय पहिली अवस्था मी म्हणेन, कारण की अतिशय मोठा सामना आहे. अशा वेळेला आपण पाहू शकतो की निश्चित रूपाने आव्हान थोडंसं कमी वाटते, कारण की आपण दोन्ही संघामध्ये अतिशय दिवस खेळाडू पाहायला मिळतोय. म्हणजे जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं आहे आणि या पुढच्या 2 षटकामध्ये पेड संघ कशा प्रकारे धावसंख्या उभारी, चौकार षटकार मारेल की अशाच प्रकारे धावांचा ओघ चालू ठेवेल हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमच्या पागोडी गावातील एक जबरदस्त गोड आवाज आतिशजी पाटील सरांना. धन्यवाद हितेशजी. या ठिकाणी आपण पाहतोय पेण विरुद्ध जावळे या संघादरम्यान अतिशय जबरदस्त लढत. तब्बल 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 13 चेंडू हे यॉर्क लेनचे पाहायला मिळालेले आहेत. मॅच कडे निरीक्षण करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की 13 चेंडू आतापर्यंत ब्लॉक होल मध्ये आलेला आहेत. हा चेंडू जबरदस्त हिट केला जातोय, मिस हिट हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र या ठिकाणी झेल सुटला जातोय. निश्चितच स्वतः कर्णधार या ठिकाणी प्रसाद झेल खाली होता परंतु झेल या ठिकाणी टिपता आलेला नाहीये. मात्र 2 धावा या ठिकाणी सहजरित्या मिळतात. एकूण धावसंख्या आपण पाहतोय की 21 धावा. इथे जी या ठिकाणी आपण पाहतोय की जावळे संघाचे 11च्या 11 खेळाडू हे यंगस्टर आहेत. म्हणजे जवळजवळ 25च्या आतले खेळाडू आपण या ठिकाणी पाहू शकतोय आणि प्रत्युत्तर पेण संघामधून अतिशय अनुभवी खेळाडूंचा भरणा असला खेळाडू या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. जावड्यान हा ट्रॅव्हल होतोय लॉंगात रिझन मध्ये, त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण मिस केलं जात आहे. निश्चितपणे 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत जावळे संघाच्या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कुणाल नाईक सारखा या ठिकाणी आपण खेळाडू पाहतोय ज्यानं भिंगारी संघाकरता अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे. ओपन सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू या येणाऱ्या
काही मागच्या 3 वर्षापासून अतिशय जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय, ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडू उचलला फेकी केली तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली गेली होती. निश्चितपणे पागोडी या मैदानावर मागच्या आठवड्यामध्ये आपण ओपन गटातील सामने पाहिले, त्यामध्ये वाघेवाडा या संघामधून आलेला हा कुणाल नाईक, ज्यानं सुमित डोंगरे आणि कुणाल नाईक या जबरदस्त जोडीनं अतिशय जबरदस्त कामगिरी करत आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभारून दिली होती. म्हणजे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते असा हा भिंगारी संघाचा कुणाल नाईक सद्यस्थितीला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान स्ट्राईक उभा दीपक, गोलंदाज तयार होतोय. हलव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अतिशय चालाखीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. फलंदाजाचा फुटवर्क, फलंदाजाचा पालुतालू या ठिकाणी पाहून या ठिकाणी आपल्या हातातील चेंडू फेकतोय तो मात्र कुणाल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय मित्रांनो. या जावे संघाच्या गोलंदाजांकडून खूप पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे पेण संघाच्या ओपन गटातील सर्वच्या सर्व खेळाडूंना. आतापर्यंत आपण जर धावसंख्या पाहिली तर 25 धावा या मात्र फक्त धाव फलकावर आलेल्या आहेत. प्रथम फेरीतील पहिल्या सामन्यातील आपण पाहिला की प्रेमलवी स्पोर्ट्स आणि समिधा उरण या 2 मातब्बर संघांमध्ये समिधा संघ हा या ठिकाणी उजवा ठरलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू येतोय, हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू येतोय. निश्चितपणे या ठिकाणी लेग बाईटच्या माध्यमातून धाव मिळते. म्हणजे बॅट्सने या ठिकाणी धावा करण्याची संधी या ठिकाणी दिली जात नाहीये आणि निश्चितपणे आपण पाहतोय की गोलंदाज पूर्णपणे फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली अव्वल दर्जाची गोलंदाजी आहे आणि संघाचं नेतृत्व करताना जावळे संघाचा प्रसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये, त्या ठिकाणी निश्चितपणे 1 धाव मिळणार आहे. षटक संपलं जाते, चौथं 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला गेला. एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय जवळजवळ 27 धावा या धावफलकावर आतापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे जी स्थिती आहे जी आपण पाहतोय की एक लोवी स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचं निर्णायक षटक या ठिकाणी पेण संघाच्या दृष्टिकोनातून असणार आहे. जर या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 15-1 धावा या ठिकाणी निश्चितपणे जमवावे लागणार आहेत पेण संघाला, कारण 24 चेंडू 27 धावा आतापर्यंत धावफलकावर आलेल्या आहेत आणि निश्चितपणे एक पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे जावळे संघाच्या गोलंदाजांना. पाणी घेऊन जायचं आहे मित्रांनो. पीटीसी आपल्या लाईव्ह टेलिकास्ट ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे मित्रांनो. राजा शिवछत्रपती चषक 2017 आणि या चषकातील आजचा हा 3रा दिवस आपण या मैदानावर अनुभवतोय आणि पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट तब्बल 198 देशांमध्ये याचा आपण युट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकतोय. रायगडचे बेस्ट अपडेटर म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली असे पिंट्या घरत आमच्या सोबतीला आहेत. तब्बल 100 ग्रुपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर या टुर्नामेंटचं अपडेटिंग या ठिकाणी चालू आहे. दरम्यान नवीन गोलंदाज पहिला चेंडू या ठिकाणी येतोय, हा चेंडू कव्हरच्या दिशेने जबरदस्त हिट केला जातोय. 1 बाउन्स चौकार, जबरदस्त प्रहार. विजय मास्टर या ठिकाणी निश्चितपणे चौकारनं थोडासा दिलासा दिलाय. रोहन या ठिकाणी नावा संघाचा गोलंदाज आपण पाहू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू येतो, हा चेंडू क्रॉस झाला खेळाचा प्रयत्न या ठिकाणी धावचीची संधी आहे. अतिशय चालाखीने या ठिकाणी गडी बाद केला जातो, जिथेचा 2रा धक्का बसतोय संघाला. या ठिकाणी थोडंसं
रोमांचीकरण होताना दिसतंय आपल्याला पेण संघाचं. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. कारण आपण पाहतोय शेवटच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत या ठिकाणी निर्णय आपल्या हाती येत नाही तोपर्यंत कोण जिंकेल कोण हारेल या ठिकाणी सांगू शकत नाहीये. मित्रांनो, या ठिकाणी आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकच ओळ या ठिकाणी सांगाविषयी वाटतंय की फांदीवर बसलेल्या पक्षाचा आत्मविश्वास फांदीवर नसून आपल्या स्वतःच्या पंखांवर असतोय. त्या पद्धतीने या ठिकाणी आपण खेळ करत असताना निश्चितपणे आपला आत्मविश्वास आपल्या स्वतःच्या मनगटांवर असणं फार गरजेचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू येतोय, पुढचा चेंडू या ठिकाणी निश्चितपणे भीमर येतोय की काय असं वाटत होतं. दरम्यान पुढचा एक गडी या ठिकाणी बाद केला जातोय. मास्टर, या ठिकाणी तळपत्या उन्हामध्ये आपल्यामध्ये क्षमता असणं फार गरजेचं आहे, एनर्जी असणं फार गरजेचं आहे. परंतु आमचा मित्र जितेंद्र सलग 3 दिवस या ठिकाणी कशा कोणत्या आधारे कसल्या एनर्जीच्या मार्फत या मैदानावर मनोरंजन करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु एनर्जी सर्वांना ठाऊक आहे, कोणती एनर्जी असेल सांगायला नको. दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया, ज्या ठिकाणी आपण पाहतोय जावळ विरुद्ध पेण या 2 ओपन गटातील संघांमध्ये एक जबरदस्त कडवी झुंज. नवीन फलंदाज प्रवीण येतोय, दादर पेण या गावातील खेळाडू. दरम्यान फुलटा चेंडू मूळ सेट झाला जातो. या ठिकाणी पाहतोय आपण हवेत आहे, मात्र एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातात आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावे संघ पोहोचला एकूण 33 या धावसंख्येवर. अतिशय लो स्कोर आपण या ठिकाणी पाहतोय. निश्चितपणे सांगावंसं वाटतंय की लो स्कोर होत असताना पेण संघांमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी असेल यावरून त्यांच्या विजयाची दारं या ठिकाणी निश्चितपणे उघडी असतील. तर पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हरच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातं, जोर फेकी केली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. निश्चितच या ठिकाणी चेंडू जर स्टंपवर लावला गेला असता तर हा देखील फलंदाज या ठिकाणी धावचित बाद झाला असता. परंतु सुदैव या ठिकाणी फलंदाजाचं की त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गॅदर चेंडू करता आलेला नाहीये गोलंदाजाला. निश्चितपणे आपण पाहतोय 5वे षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. जवळजवळ या नाटकाचा पहिला अंक संपण्याच्या उंबरठ्यावर हे षटक या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेट झोन मध्ये जातोय, ट्रॅव्हल होतोय, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातात. निश्चितपणे 2 धावा या ठिकाणी प्रयत्न आणि पंचांचा हात वरती येतोय. फलंदाज पुन्हा एकदा धावचित बाद होतोय. 5 षटके या ठिकाणी संपल्याचा निर्वाळा पंचांकडून दिला गेला. 30 चेंडूंचा खेळ संपला. एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली 36 धावांचं लक्ष. निश्चितपणे आपण पाहतोय एक लो स्कोर या ठिकाणी आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. परंतु फुंडे या ठिकाणी निश्चितपणे झालेला एक सामना आपण आठवू शकतोय. दुबुरे संघानं 31 धावा या ठिकाणी उभारल्या होत्या. 31 धावांचं लक्ष भादवड या संघासमोर उभं केलं होतं. परंतु 31 धावा डिपेंड करताना भादवड संघ हा केवळ नाणेफेकीच्या आधारावर तो सामना जिंकला. म्हणजे क्रिकेट किती अनिश्चिततेचा खेळ असतो, किती चमत्कारी खेळ या ठिकाणी आपण पाहू शकतो. या आशा या आकांक्षा या ठिकाणी घेत आपण मैदानात उतरायचं आहे. कारण प्रेक्षक राजा या ठिकाणी बसला एक रोमांचक सामने पाहण्यासाठी आणि तो रोमांचकता या ठिकाणी या निश्चितपणे मैदानावर पाहायला मिळेल हीच अपेक्षा या ठिकाणी आपण करू शकतोय. राजा शिवछत्रपती चषक 2017 तमाम या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून मी आतिश पाटील या ठिकाणी स्वागत करतोय. आणि निश्चितपणे प्रेक्षक राजा या ठिकाणी निश्चितपणे आता जसा वेळ या ठिकाणी सरकत जाणार आहे तसा या ठिकाणी सामन्यांमधील रंगत आणि प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितचा पुढील सामन्याचा पुकार या ठिकाणी होतोय. यानंतर होणारा सामना अजिंक्य खालापूर आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल या 2 संघादरम्यान होणारा मी विनंतीचा पहिला पुकार करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. राजा शिवछत्रपती चषक 2017 387 वर्षानंतर देखील आपल्याला राजांची आठवण या क्रिकेटच्या मैदानावर समीर घरत आणि किशोर घरत यांच्या माध्यमातून केली जाते आहे. 387 वर्षापूर्वी
रक्ताच्या मुद्रा या ठिकाणी मराठ्यांच्या मातीमध्ये उमटल्या गेल्या. शत्रूंशी छाती झुंज करत आपल्या मावळ्यांनी निश्चितपणे मोगलांना निस्तनाबूत केलं आणि स्वराज्याची स्थापना या ठिकाणी केली गेली. अशा स्वराज्याच्या सर्व शिलादारांना या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मानाचा मुजरा करत पुन्हा एकदा घेऊन चालतो या मैदानावर. ज्या ठिकाणी आपण पाहतोय जावळे विरुद्ध पेन या ओपन गटातील 2 सामन्यादरम्यान या ठिकाणी निश्चितपणे एक रंगत चढत चाललेली आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी 36 धावा डिपेंड केल्या जातील, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा नवी मुंबईचा घोडाबाज कुणाल दाते सरांकडे आपण चालतोय. काल दुपारी जायला मैत्री स्पोर्ट पनवेल आणि अजिंक्य स्पोर्ट खालापूर संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आल्याची नोंद द्या आणि लगेचच या मैदानाची आयोजकांशी संपर्क साधा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. राजा शिव छत्रपती चषक 2017 मध्ये अतिशय चांगलं आयोजन किशोर खरत व त्यांचे सहकारी त्यांच्या माध्यमातून संघर्ष पेन आणि निलेश स्पोर्ट जावळे या टीमच्या दरम्यान मॅच आपण पाहतोय. 3 विभागातून संघर्ष इथे होताना दिसला, कारण धावासाठी त्यांना संघर्ष इथे करावा लागला. फक्त 35 धावा 5 ओव्हरच्या मॅच मध्ये त्यांनी उभारल्या आणि सदतीस धावांचं लक्ष निलेश स्पोर्ट जावळे टीमच्या समोर. 37 टू विन. चांगलं टार्गेट इथे मात्र मी म्हणणार नाही, कारण या मैदानाचा विचार केला तर झगडण्यासाठी चांगलं टार्गेट आहे. कारण 1983 मध्ये तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस 183 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं वेस्ट इंडिजच्या समोर. कपिल देवने टीम मिटिंग बोलवली होती आणि त्यावेळेस टीम मिटिंग मध्ये ड्रेसिंग रूम मध्ये ज्यावेळेस सर्व खेळाडू एकत्र झाले होते त्यावेळेस कपिल देवने त्यांना सांगितलं होतं 183 रन, ये टार्गेट कम है लेकिन झगड़ने के लिए काफी है. आणि तोच दिवस इथे आठवावा लागेल संघर्ष 11 पेनला, कारण टार्गेट 37 धावा कमी आहे. त्या मैदानाचा विचार केला परंतु संघर्ष करण्यासाठी खूप आहे. संघर्ष इथे करावा लागेल. ज्याप्रमाणे नाव आहे टीमचं संघर्ष 11 पेन. निलेश स्पोर्ट जावळे संघाच्या समोर खेळत असताना सलामीची जोडी मैदानात जाते. समाधान आणि त्याच्याबरोबर स्ट्रायकिंग एंडला प्रसाद. हे संपार इशारा येताना पंचांच्या माध्यमातून दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, स्वतः यष्टी रक्षक तैनात, पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हरला क्षेत्ररक्षक, मिड ऑन तैनात, शॉर्ट मिड विकेट रिंगणाच्या आतमध्ये. रिंगणाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात 38 सर्कल, कारण पॉवर प्ले सत्र चालू आहे. त्यामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑन तैनात. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय रुपेश मॅन फ्रॉम जीता गाव ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने टोलून काढला शॉर्ट फाईन लेगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. संघाचा श्री गणेशा इथे होताना दिसतोय. सिंगलने खातं उघडलं जात आहे आणि सुनील गावस्कर सर नेहमी म्हणतात की ज्यावेळेस एखादा पहिला फलंदाज पहिला बॉल फेस करतो कुठल्याही मॅचचा, बॅटमधून ज्यावेळेस पहिली धाव येते त्यावेळेस कॉन्फिडन्स वाढतो फलंदाजाचा. इथे कॉन्फिडन्स वाढेल फलंदाज समाधान याचा.
कुंटेवालचा हा खेळाडू तर स्ट्रायकिंग एंडला यावेळेला तुम्ही पाहू शकाल प्रसाद मॅन फ्रॉम जावळे स्वतः कॅप्टन. पहिल्या चेंडूचा सामना करतोय प्रसाद. व्हॉट अ हिट. चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. 137 वर्षाच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुम्ही पाहिलं असेल पहिल्या बॉलवर षटकार लगवणारा सेहवाग होता आणि सोहाब गाझीच्या विरुद्ध त्याने षटकार लगावला होता बांगलादेशचा गोलंदाज 2012 मध्ये. मॅक्सवेलने मात्र बिग बॅश लीग मध्ये पहिल्या बॉलवर षटकार. ओव्हर पिच होता सरळ बॅटने खेळून काढला. फ्रंट फुटवर येऊन फलंदाजाने क्रिकेटची नजाकत इथे पाहायला मिळते आणि दुसरी धाव मात्र पूर्ण होताना दिसते ओव्हर थ्रोच्या रूपाने. 2 धावा मिळतील. प्रसादला संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि धावा होतात 9. चांगली बॅटिंग करत असताना प्रसाद आपल्या टीमसाठी षटकाराने खातं उघडलं त्यानंतर डबल. परंतु दोन्ही फटक्यामध्ये निश्चितच क्रिकेटची कलात्मकता होती. क्रिकेटिंग स्ट्रोक होते दोन्ही फटके. एक वाईडिश लॉंग ऑनला त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेला चांगला फटका बैठक चेंडू मिड विकेटला लगवला जातोय. चांगला फुटवर्क आणि तेवढंच चांगलं टायमिंग चेंडू सीमारेषा पार 4 रन. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेला न भरे. इथे गोलंदाज तयार आहे. 13 धावा इथे फलकावर लागतात. चांगली बॅटिंग करत असताना प्रसाद आपल्या टीम साठी जावळे संघाचा हा खेळाडू परंतु या मैदानामध्ये खेळतोय निलेश स्पोर्ट्स जावळे या टीमच्या माध्यमातून. ओव्हरपिच होता पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह इथे केला जातोय. चांगला फटका. एक धाव मात्र मिळताना दिसेल. संघाची धावसंख्या 14 या आकड्याची ज्या वेळेस आम्हाला आठवण होती वयाच्या 14व्या वर्षी पाहिलं असेल मार्टिन गप्टिल हा जो खेळाडू आहे. मार्टिन गप्टिलच्या खालच्या पायाला जर तुम्ही विचार केला तर फक्त 2च बोट आहेत. वयाच्या 14व्या वर्षी त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यानंतर मात्र असं वाटलं होतं की मार्टिन गप्टिल क्रिकेटला अलविदा करेल परंतु सर्वात फास्ट द्विशतक लगवण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. आपण न्यूझीलंड टीमचा विचार केला तर इतिहास त्याच्या नावामध्ये. ऍक्सिडेंटच्या नंतर क्रिकेटसाठी देखील खूप मोठे योगदान त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. पहिले षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या 14 बिनबाद 14. अशी चांगली सुरुवात. पाठलाग करायचं 37 धावांचा. यानंतर होणारा सामना अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. आपल्यासाठी अंतिम कॉल आम्ही करतोय. अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर आणि मैत्री स्पोर्ट्स पनवेल यानंतरची मॅच होईल. आपल्याला टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन. 37 धावांच्या लक्ष्यामध्ये प्रसाद याचं खूप चांगलं योगदान. जावळे गावचा हा खेळाडू परंतु यावेळेला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दीपक. आंबोली गावचा हा खेळाडू दीपक याच्या खांद्यावर पूर्णपणे दारोमदार असेल कारण एक्सपिरियन्स आहे दीपक कडे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट बॅकफुटला गेला. हुक केला चेंडू लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार चौकार. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेला न भरे. पदार गेला न भरे. पुरी जरा धन्यवाद. 18 धावा इथे फलकाला लागतात. 18 आकडा ज्याही वेळेस येतो त्यावेळेस आम्हाला आठवण होते मात्र विराट कोहली याची ज्याचा जर्सी नंबर 18 आहे परंतु त्यामागे कारण वेगळं आहे मित्रांनो. कारण तुम्ही पाहिलं असेल या बॉल नंतर कारण सांगेन. बॅकफुटला गेला. पंच करण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरून पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. संघाची धावसंख्या 19. 18 डिसेंबर 2006 ला मात्र विराट कोहलीचे वडील मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने 90 धावांची खेळी केली होती सकाळी 8 वाजता मैदानात जाऊन. पुन्हा एकदा फ्लाईट दिली. चांगली गोलंदाजी इथे मिस केल्या फलंदाजाने स्ट्रोक आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. आणि वडिलांच्या निधनानंतर त्यावेळेस मात्र विराट कोहली होता फक्त 18 वर्षाचा. तेव्हापासून विराट कोहली वडिलांच्या आठवणीच्या माध्यमातून ती 18 नंबरची जर्सी घालतोय. क्रिकेटमध्ये खूप मोठं डेडिकेशन दिलं विराट कोहलीनी. आपण विचार केला तर संघाची धावसंख्या आता मात्र 19 फलकावर लागताना बॅकफुटला गेलाय प्रसाद. चांगला फटका मिड विकेटला पुल केलाय. चेंडू सीमारेषा पार षटकार. गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेला न भरे. पदार गेला न भरे. पुरी जरा
येते. धन्यवाद. षटकार इथे लगवते फलंदाज प्रसाद. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. 25 माफ करा 19 धावा झाल्या होत्या. त्यानंतर आज षटकार येतोय. 25 धावा इथे फलकावर लागतात. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. 37 धावांचं लक्ष. टॉस साठी यायचं अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर आणि मैत्री स्पोर्ट पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. अजिंक्य स्पोर्ट खालापूर आणि मैत्री स्पोर्ट पनवेल 25 धावा फक्त 12 धावा इथे करायचे आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. हुक केला चेंडू. लॉंग लेगच्या वरून चेंडू जातोय श्रीमारेच्या पलीकडे. षटकार 31. थँक्यू. फक्त 6 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. स्टाईलने फिनिश करतोय का प्रसाद हाच फक्त प्रश्न आहे. यावेळेला मिस टायमिंग. चेंडू हवेत फाईन लेगच्या दरम्यान. 1 धाव मात्र मिळेल. संघाची धावसंख्या 32 वर. फक्त 5 धावा इथे जिंकण्यासाठी. संघर्ष 3 संघाचा संघर्ष इथे होऊ शकला नाही कारण तुम्ही पाहिलं असेल 37 धावांचं लक्ष आहे. दुसऱ्याच ओव्हरमध्ये इथे मात्र भली मोठी धावसंख्या उभारली निलेश स्पोर्ट जावळे टीमने. संघाची धावा झाल्या 32. स्ट्राईक एंडला फलंदाज समाधान. कोंडेबाल गावचा हा खेळाडू. पंचांचा इशारा ते डेथ बॉल. लेफ्ट राऊंड विकेट. या वेळेला तुम्ही पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅडल स्वीप प्रयत्न फर्स्ट वर परंतु इथे मात्र डाव चेंडूची सांगता पंच घोषित करता. षटक संपतं. आणखीन एका षटकाची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 32 आणि अजूनही कुठलाही खेळाडू बाद झाला नाही. चांगली सलामी चांगली पार्टनरशिप इथे. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल संदीप पाटील पप्पू या खेळाडूने 14 बॉल मध्ये 33 धावा केल्या. सबिता उरण या टीमसाठी. प्रेम लेवी उरण या संघाच्या विरुद्ध खेळत असताना टार्गेट भलं मोठं होतं 63 धावा परंतु चेस केलं संदीप पाटीलच्या त्या बहरदार खेळीमुळे. परंतु या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल प्रसाद जो जावळे गावचा खेळाडू आहे तो मात्र खूप चांगली बॅटिंग करताना दिसतो आपल्या टीमसाठी. फक्त धावा करायचे आहेत 5. येणारे चेंडू असतील 18 बॉल 5 रन. प्रवीण गोलंदाज. यावेळेला चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. नैसर्गिक स्विंग पाहायला मिळतोय कारण डावखुरा गोलंदाज म्हटल्यावर नॅचरल लेग ब्रेक सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला पंचाकडे अपील केली जाते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. अपील मध्ये खूप मोठा उत्साह होता. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा लेग बाईस. थँक्यू. लेग बाईसच्या इशाऱ्यावर संघाची धावसंख्या 33. समिधा उरण संघाचा कर्णधार. अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर आणि मैत्री स्पोर्ट पनवेल. मला वाटतं इथे सामना संपवलाय. षटकार लगवलाय आणि सामना इथे जिंकलाय निलेश स्पोर्ट जावळे संघाने.